यानंतर आता 36 जिल्ह्यांची बातमी। पंतप्रधान मोदींनी 1 वर्ष सोनं खरेदी टाळा असं आवाहन केलं होतं। या आवाहनाला 2 आठवडे पूर्ण झालेत। या 2 आठवड्यामध्येच देशामध्ये 2500 कोटी तर मुंबईमध्ये 400 आणि राज्यामध्ये 100 ते 150 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे। सोनं विक्री होत नसल्यानं सराफ व्यावसायिकांनी रोजची सोनं खरेदीही बंद केली आहे। युद्ध भडकलेलं आहे आणि इंधन आणि त्याचा परिणाम वाढलेले सार्वत्रिक महागाई याचा थेट परिणाम मुंबईच्या बांधकाम प्रकल्पावर झाल्याचं देखील दिसतंय। मुंबईमध्ये सध्या सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाचा ताबा ठरलेल्या तारखेपेक्षा लांबणीवर पडण्याची भीती त्यामुळे आहे। तर बांधकामासाठी लागणारं साहित्य आणि त्याचे दर 25 ते 30% वाढले, त्यामुळे गृहनिर्माण प्रकल्पाचा खर्च देखील 10% वाढलाय। राज्यामध्ये 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलंय। तरी अद्याप मोठ्या प्रमाणावर वाहनधारकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। परिवहन विभागाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यामध्ये सुमारे 2,10,00,000 जुन्या वाहनांना प्लेट बसवणं आवश्यक आहे। मात्र आतापर्यंत 1 कोटी वाहनधारकांनी ऑनलाईन अर्ज केले। पावसाळ्यातील डेंग्यू, मलेरिया, तापाच्या साथीच्या आजारांवर नियंत्रणासाठी महापालिकेने विशेष उपाययोजना हाती घेतल्यात। तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिका रुग्णालयांमध्ये विशेष फीवर ओपीडी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पश्चिम आशियातील युद्धामुळे जलवाहतूक 20 ते 30% वाढली आहे। त्यामुळे स्टील उद्योगाला हवा असलेला कोक कोळसा हा महागलेला आहे। त्याचा फटका भारतीय स्टील उद्योगाला बसतोय। आर्थिक वर्षामध्ये 2025-26 मध्ये 5.61 लाख कारशी आणि 1.62 लाख अवजड व्यावसायिक वाहनांची विक्री करत महाराष्ट्राने देशामध्ये पहिलं स्थान पटकावलंय। तर दुचाकी आणि 3 चाकी वाहनांच्या विक्रीमध्ये पहिल्या 3 मध्ये महाराष्ट्र आहे। राज्यामध्ये प्रखर उन्हाच्या लाटेचा प्रभाव कायम असून यंदा 1 मार्च ते 19 मे दरम्यान राज्यामध्ये उष्माघाताच्या 226 रुग्णांची नोंद झाली आहे। राज्य आरोग्य विभागाच्या माहितीनुसार उष्माघातामुळे 2 रुग्णांचा मृत्यू झाला तर 6 संशयित मृत्यूची नोंद झाली आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये राडा घालणाऱ्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय। विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर राजू हिवसे यांच्या तक्रारीवरून 40 ते 50 अनोळखी कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। मुंबईतील वांद्रे पूर्वेतील गरीबनगर परिसरामध्ये पश्चिम रेल्वेकडून सुरू असलेली अतिक्रमण हटाव कारवाई 3ऱ्या दिवशी वेगानं सुरू होती। सुमारे 90% बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये सुमारे 200 मेट्रिक टन मलबा हटवण्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। नागपूरच्या बेलतरोडी परिसराच्या भागामध्ये पोलिसांच्या धाडसी आणि तत्पर कारवाईमुळे विवाहित महिलेचा जीव वाचलाय। चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न केला। पोलीस वेळेवर पोहोचल्यानं संभाव्य हत्येची घटना टळली। नक्सल विरोधी अभियानाचे प्रमुख म्हणून कार्यरत असलेले संदीप पाटील यांच्याकडे आतापर्यंत नागपूर रेंजचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता। आता त्यांची अधिकृतपणे नागपूर परिक्षेत्राच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। स्वच्छ प्रतिमा अधिकारी म्हणून संदीप पाटील यांचे गडचिरोलीतील नक्सल विरोधी कारवायांमुळे महत्त्वपूर्ण योगदान त्यांचे आहे। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यामध्ये देवपायली परिसरामध्ये रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडलाय। भरधाव वेगात असलेल्या एसटी बसने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये दुचाकीवरील 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं। गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये हत्येचे प्रयत्न, गोळीबार तसेच कोयता गँगच्या दहशतीच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत। या वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचं पाहायला मिळतंय। याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरभर विशेष मोहीम राबवत गुरुवारी रात्री अनेक ठिकाणी नाकाबंदी केली। तर शहरातील प्रमुख चौकांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। मावळातील विसापूर गड परिसरामध्ये दुर्ग भ्रमंती दरम्यान एक प्राचीन भुयार मावळातील विसापूर गड परिसरात दुर्ग भ्रमंती करत असताना कोरीव प्राचीन भुयार निदर्शनास आलं। हे भुयार सुमारे 3 बाय 3 फूट आकाराचं असून जवळपास 50 फूट लांबीचं असल्याचं समोर आलं। विशेष म्हणजे हे भुयार विविध दिशांना वळण घेत असल्याचं इथून दिसून आलं। या भुयारांचा उपयोग धान्य धारणेसाठी केला जात असावा असं संशोधनातून समोर आलं।
राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक बस अर्थात लालपरीसाठी पुलांखालच्या मोकळ्या जागांचा वापर करण्याची योजना राज्य सरकारनं हाती घेतली आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील पुलांखाली उपलब्ध जागांवर इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन उभारण्याबाबत सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत। यासाठी संबंधित विभागांना सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच फेरीमध्ये गुरुवारी सकाळी 11:30 नंतर संकेतस्थळ यंत्रणा ठप्प झाली। त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। विद्यार्थी पालकांना मनस्ताप देणाऱ्या संबंधित कंपनीसोबतचा करारच रद्द करा अशी मागणी आता पालकांनी केली आहे। गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत माळाच्या मुंबई मंडळाला विक्री घटकाअंतर्गत उपलब्ध झालेल्या 4 भूखंडावर 2343 घरांचं बांधकाम सुरू आहे। तर आता आणखी 2 भूखंडावर एकूण 1418 घरांची निर्मिती करण्याचा निर्णय मुंबई मंडळानं घेतलाय। त्यानुसार घराच्या बांधकामासाठी निविदा मागवल्या आहेत। भारतीय विमानतळ आर्थिक नियमांक प्राधिकरणानं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील देशांतर्गत आंतरराष्ट्रीय मार्गावरील प्रवाशांसाठी अनुक्रमे 620 आणि 1225 रुपये वापरकर्ता विकास शुल्क निश्चित केलाय। येत्या 1 जून पासून नवीन शुल्क लागू होणार आहे। मुंबई विमानतळाच्या तुलनेमध्ये नवी मुंबई विमानतळावरील शुल्क 3.5 पट अधिक असल्यानं एकूण प्रवास महागणार। मान्सूनची अरबी समुद्रामध्ये प्रगती सुरू असून तो सध्या श्रीलंकेमध्ये मुक्कामी आहे। केरळमध्ये 26 मे रोजी हा मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे। तोपर्यंत देशामध्ये सर्वत्र उष्ण झळा सुरू राहणार। राज्यातील सायबर गुन्ह्यांच्या तपासामध्ये अधिक समन्वय आणि एकसूत्रीपणा आणण्यासाठी महाराष्ट्र शासनानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य सायबर मुंबई हे कार्यालय आता थेट पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्य करणार आहे। याबाबतचा शासन निर्णय तत्काळ प्रभावीपणे लागू करण्यात आलाय। पत्नी घरकामासाठी ठेवलेली मोलकरीण नसून स्वयंपाक करणं, साफसफाई करणं किंवा घरातील इतर कामं न करणे वैवाहिक कायद्यानुसार क्रूरता ठरत नाही असं महत्त्वपूर्ण निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलंय। स्वयंपाक, साफसफाई आणि कपडे धुण्यासारख्या घरगुती कामांमध्ये पत्नी इतकाच पतीचाच सहभाग घेतला पाहिजे, कारण त्यानं एका मोलकरणीशी नाही तर अर्धांगिनीशी विवाह केलाय असं महत्त्वपूर्ण निरीक्षण शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं। वेगानं विस्तारत असलेल्या ठाणे शहरामध्ये उंच निवासी संकुलं, व्यावसायिक इमारती, मॉल्स, मल्टिप्लेक्स, गॅस पाईपलाईनचं जाळं वाढतंय। शहराच्या वाढत्या नागरिकीकरणामुळे अग्निसुरक्षेच्या दृष्टीनं धोकेही वाढत चालले आहेत। मात्र पालिकेच्या अग्निशमन दलाकडे पुरेसं मनुष्यबळ नसल्याची गंभीर बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। 22 लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहराची अग्निसुरक्षा केवळ 174 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर असल्याचं भीषण वास्तव्य समोर आलंय। वाढत्या इंधन दरवाढीमुळे प्रवाशांना मोठा दिलासा देणारी महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारनं आपला वॅट थेट 7% कमी केला आहे। या कपातीमुळे विमान कंपन्यांवरील आर्थिक बोजा कमी होणार असून तिकीट दर स्थिर राहण्यास आणि सर्वसामान्यांचा विमान प्रवास स्वस्त होण्यास मोठी मदत होणार आहे। म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे नियम अधिक सुटसुटीत करण्यासाठी बाजार नियामक संस्था म्हणजे सेबीनं एक महत्त्वाचा प्रस्ताव सादर केलाय। नव्या प्रस्तावानुसार कंपन्यांना आता त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं थेट म्युच्युअल फंडामध्ये पैसे भरण्याची परवानगी दिली जाणार आहे। हा प्रस्ताव मंजूर झाल्यास कंपन्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ठराविक रक्कम कपात करून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवतील। कर्मचारी आणि कंपन्यांमधील या व्यवस्थेमुळे नोकरदार वर्गाला बचतीचा एक सुरक्षित आणि शिस्तबद्ध असा पर्याय उपलब्ध होणार। मुंबई महापालिका क्षेत्रामधील 20,000 चौरस मीटरपेक्षा अधिक बांधकाम क्षेत्र असलेल्या सोसायट्यांना आता दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट सोसायटीच्या जागेवरच लावावी लागणार आहे। हे शक्य नसल्यास पालिकेकडे कचरा सुपूर्द करावा लागणार आहे। सद्यस्थितीमध्ये 1 टन कचऱ्याच्या विल्हेवाटासाठी 815 रुपये मोजावे लागतात। त्यानुसार कचऱ्याच्या प्रमाणामध्ये सर्व्हिस चार्ज घेतला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली। यासाठी आजपासूनच पुढील 15 दिवसांमध्ये बल्क वेस्ट जनरेटर सोसायट्यांना पालिकेच्या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे। मुंबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर थुंकणे, कचरा फेकणे, राडारोडा रस्त्यावर टाकून मुंबईमध्ये अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर आता धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे। यासाठी क्लीनअप मार्शल नाही तर 350 ज्युनियर सुपरवायझरी नियुक्त केली जाणार असून अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर नजर ठेवली जाणार आहे। यामध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 250 रुपये,
कचरा टाकल्यास 500 रुपये आणि राडारोडा रस्त्यावर फेकल्यास 25,000पर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. पाणी टंचाईचे चटके ठाणे शहरामध्ये वाढू लागलेले आहेत. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होत असून अनेक गृहनिर्माण संस्थांना टँकरचा आधार घ्यावा लागतोय. खासगी टँकर माफिया जादा पैसे उकळत असल्यानं ठाणे महापालिकेनं आता स्वतः दर निश्चित केलेले आहेत. ठाणेकरांना एका टँकर मागे 1,000 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यातील पाण्याचा वापर पाण्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणासाठी करता येणार नाही. वरळीतील जनआक्रोश मोर्चा संदर्भामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी केलेल्या RTI अर्जाला उत्तर देताना वरळी पोलिसांनी मोर्चा संदर्भातील अनेक महत्त्वाच्या नोंदी अभिलेखावर उपलब्ध नाहीत असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या मोर्चाची पोलिसांकडे नोंद होती की नाही असा सवाल आता उपस्थित होतोय. पंढरपूर शहरातील वाढत्या धुळीच्या समस्येवर उपाय म्हणून नगरपालिकेकडून ठोस पावलं उचलली जात आहेत. पालिकेकडे असलेली शहरातील रस्ते स्वच्छ करणारी मशीन गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत होती. नगराध्यक्षा प्रणिता भालके यांच्या पुढाकारातून ही मशीन दुरुस्त करण्यात आली आहे. आता ती पुन्हा शहर स्वच्छतेसाठी वापरण्यात येत आहे. या मशीनच्या माध्यमातून शहरातील प्रमुख रस्त्यांची नियमित स्वच्छता केली जाणार आहे. धूळ कमी करण्यास त्यामुळे आता मदत होणार. पाऊस, डोंगररांगा आणि खोल दऱ्यांमधून धावणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावर सुरक्षित प्रवासासाठी कोकण रेल्वे प्रशासनानं व्यापक प्री मान्सून मोहीम हाती घेतली आहे. पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या धोक्याचा बंदोबस्त करण्यासाठी दुरुस्ती देखभालीच्या कामांना युद्धपातळीवर वेग आलाय. विशेषतः पावसाळ्यामध्ये दरडी कोसळणे, पाणी साचणे आणि रुळांवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं आधीच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यातील बहुचर्चित सीस पे फसवणूक प्रकरणामध्ये आता आणखी हे प्रकरण तापल्याचं पाहायला मिळतं आहे. गुंतवणुकीचे पैसे अडकलेल्या संतप्त महिलांनी एजंट संदीप रोडे यांना भर रस्त्यामध्ये पकडून मारहाण केल्याची घटना घडली आहे. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर अन्नधान्य, तेल, गॅसच्या दरामध्ये वाढ होती आहे. याचा फटका पोळी भाजी केंद्राला बसू लागलाय. अनेक पोळी भाजी केंद्रांनी जेवणाच्या किमती वाढवलेल्या आहेत. यापूर्वी 60 ते 100 रुपयात मिळणारी भाजी पोळी आता 120 ते 160 रुपयांना मिळते. सोमवारी जिल्हा परिषदेमध्ये नो व्हेकल डे पाहण्यात येणार असून कोणालाही शासकीय किंवा खासगी दुचाकी चारचाकी वाहन कार्यालयामध्ये आणता येणार नाहीये. इंधन संकट आणि वाढत्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. धाराशिव लोहारा तालुक्यातील आष्टा कासार गावामध्ये जलजीवन योजनेचं काम अपूर्ण राहिल्यानं भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तब्बल 10 कोटी 54 लाख रुपयांचा खर्च करत या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संतप्त गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. उल्हासनगरमध्ये महिलांचे केस कापून गळ्यात चपलांचा हार घालून त्यांची धिंड काढल्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 आरोपींना मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली आहे. तर अजून 2 आरोपी या प्रकरणात फरार आहेत. उल्हासनगरच्या वाघेरी नगर परिसरामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना मागील आठवड्यात घडली होती. जातीच्या उच्चनीचतेवरून हा सगळा प्रकार घडला होता. जळगाव शहरालगतच्या निमखेडी शिवारातील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या कथित हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. ब्रह्मांड नायक अपार्टमेंटमधील फ्लॅटवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष पथकानं छापा टाकत 2 महिलांची सुटका केली. या प्रकरणामध्ये कुंठखाना चालवणाऱ्या एका महिलेसह एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मारुती सुझुकी कंपनीनं आपल्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. जून महिन्यापासून विविध मॉडेल्सच्या किमतीमध्ये वाढ होणार असून वाढ 30,000 रुपयांपर्यंत असू शकते. उत्पादन खर्च आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. मोराभाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक 26 मे पासून महागणार असून पावसाळी हंगामासाठी तिकीट दरामध्ये 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या 80 रुपये असलेले तिकीट 105 रुपयांवर जाणार आहे. हाफ तिकीट दरही 39 रुपयांवरून 52.50 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले. सोलापुरामध्ये उन्हाचा पारा 44 अंशावर गेलाय. त्यामुळे घरोघरी झाड लावण्याचा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आलाय. भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे आणि डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या पुढाकारातून सोलापुरामध्ये 5000 झाडांचा प्रकल्प हाती घेण्यात आलाय. सोलापूर ग्रीन मिशन एक घर एक झाड या उद्देशानं सोलापुरातील तरुणाई सरसावली आहे. 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
पुढील कर्जासाठी शेतकरी पात्र ठरतील असंही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंना अटक करण्यात आली आहे। वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त विधान केल्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान रोहित पवारांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांसोबत चर्चा केली, तर सुप्रिया सुळेंकडूनही या अटकेचा निषेध नोंदवण्यात आलाय। आपण कालही नाराज नव्हतो, आजही नाराज नाही असं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलंय। प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवारांची भेट घेतल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं। तटकरे पवारांच्या भेटीनंतर रंगलेल्या राजकीय चर्चांबाबत तटकरेंनी हे स्पष्टीकरण दिलं। भाजप महायुतीच्या सरकारला 1.5 वर्ष उलटून गेल्यानंतरही आता महायुतीमध्ये महामंडळ वाटपाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे। पहिल्याच बैठकीमध्ये कोणत्या पक्षाला कोणत्या महामंडळाचं अध्यक्षपद, संचालक पद हवी आहेत याची यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना उभाटा नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे। अग्रलेखातून फक्त टीकाच केली जाते असा आरोप पडळकरांनी केलाय। तर विधान परिषद निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांच्या गटातील आणखी नगरसेवक फुटतील असा दावा देखील त्यांनी केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या शिवसेनेच्या SIR आढावा बैठकीमध्ये भाजपच्या निवडणूक कार्यपद्धतीचं कौतुक करण्यात आलं। राहुल शेवाळे आणि संजय शिरसाट यांनी शिवसैनिकांना भाजपप्रमाणे बूथ स्तरावर सक्रिय होण्याचा सल्ला दिला। भाजप कार्यकर्ते सतत कामामध्ये व्यस्त असतात, ते आपल्याला का जमत नाही असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला। संजय शिरसाटांनी SIR संदर्भात ओवेसींचं कौतुक केलं। ओवेसींचं कौतुक केल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दम दिला। हैदराबादवरून येऊन ओवेसी इथं कार्यशाळा घेऊ शकतात, मात्र आपले कार्यकर्ते काहीच करत नसल्याचं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले। नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि चांदवड विधानसभा मतदारसंघाचा श्रीकांत शिंदेंनी आढावा घेतला। संपूर्ण राज्यामध्ये श्रीकांत शिंदे 3 टप्प्यात दौरा करणार आहेत। शिवसेनेच्या शिवसंवाद यात्रेनिमित्त खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, चांदवड, मालेगाव आणि येवला मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला। विधान परिषद निवडणुकीबाबत महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठका सुरू आहेत। वरिष्ठ स्तरावर लवकरच निर्णय जाहीर होईल अशी माहिती त्यांनी दिली। 2008 साली रेल्वे भरतीवेळी मनसेनं आंदोलन केलं होतं। या प्रकरणामध्ये कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। चिथावणीखोर वक्तव्याच्या आरोपातून ठाणे कोर्टानं राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता केली आहे। इतर 10 मनसैनिकांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। चिपळूण तालुक्यातील कळमुंडी गावच्या बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी भास्कर जाधव आणि जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना उभाटा पक्षात प्रवेश केला। सत्ताधाऱ्यांकडून विकास न झाल्यानं हा निर्णय घेतल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये RCC कोचिंग क्लासचे शिवराज मोटेगावकर CBIच्या ताब्यामध्ये असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांसाठी RCC कॅम्पसमध्ये सराव परीक्षांचं आयोजन करण्यात आलंय। नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा सराव कायम राहावा आणि शैक्षणिक नुकसान टळावं यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। नीट घोटाळ्याचं कनेक्शन आता बीडच्या अंबाजोगाई पर्यंत जाऊन पोहोचलंय। अंबाजोगाई शहरातील काही विद्यार्थी लातूरमधील मोटेगावकरच्या क्लासमध्ये शिक्षण घेत होते। यातील काही विद्यार्थ्यांनी मोटेगावकडून हा पेपर घेतल्याची माहिती मिळते। त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांची आता चौकशी केली जाणार आहे। बीडमध्ये नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। घोटाळ्यातील आरोपी मोटेगावकर आणि कुलकर्णीच्या फोटोंसमोर नोटा उधळत प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। संपूर्ण राज्यभर गाजलेल्या बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। सत्र न्यायालयामध्ये तब्बल 5000 पानांचं दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय। या प्रकरणामध्ये 5 डॉक्टरांसह एकूण 15 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। 8 जणांना अटकही करण्यात आली आहे।